शिवसेना आहे ती 35 ते 40 जागांवर भाजप सोबत भांडते, तर दुसऱ्या बाजूला त्याच मूळ शिवसेनेमध्ये केवळ 12 जागांची मागणी होते. आपल्याकडे उमेदवार नाहीये का तेवढ्यावर समाधानी नाही? यातला विषय रणजित असा आहे की 33ची मागणी आहे. 33 स्ट्रॉंग उमेदवार शिवसेनेकडे आहेत असं म्हणता येणार नाही की शिवसेनेकडे स्ट्रॉंग उमेदवार नाही आहेत, हे म्हणणं संयुक्तिक राहणार नाही. परंतु तुम्ही पहिला मुद्दा जो सांगितला 4चा प्रभाग आहे आणि मग 4च्या प्रभागामध्ये तिघांनाही ताकद मिळणं आणि निवडून येणं हे तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि मग शेवटी विनिंग कॅपॅबिलिटी हा देखील एक क्रायटेरिया आपल्याला लावावा लागेल. आणि म्हणून असं म्हणता येणार नाही शिवसेनेची 33च्या 33 चांगले आणि सक्षम उमेदवार आहेत. नाही, काही ठिकाणी एका घरात 2 तिकीटं जातील. आता जो शिवसेनेनं प्रस्ताव दिलाय असा वेगळा एक फॉर्म्युला त्यामध्ये स्वीकृत एक नाराजी त्याला पुनर्वसन होणार की ते शेवटी कसं असते, स्वीकृतचा देखील आकडा आपण बघतो की संख्येवर आधारित त्या गोष्टी निवडणूक आल्यावर होतातच, घडतातच. म्हणजे आता एखाद्या पक्षाची संख्या स्वीकृतसाठी जेवढी झाली तर त्याला मिळतं. आता मागच्याही तुम्ही बघितलं काँग्रेसचे जेवढे होते तेवढे स्वीकृत काँग्रेसला मिळाले, भाजपचे होते तेवढे भाजपला मिळाले, राष्ट्रवादीचे 15 होते त्यांना त्या पद्धतीने मिळाले. ही आकडेवारी शेवटी प्रश्न असा की नाव आत्ताच फायनल झाले. नाही, नाव कसं आहे, स्वीकृतचं नाव कोण फायनल करणार? ते प्रस्ताव त्यांची मागणी आमच्याकडे आहे, अजून त्याला आम्ही चर्चा करणार आणि त्याच्यावर मग पुढं त्याची चर्चा होणार. त्यांनी सांगितलं की बाबा एक स्वीकृत आम्हाला द्या, आता त्याच्यावर चर्चा मी करू ना, असं आहे. चर्चा 30 तारखेपर्यंत संपणार की माघारीपर्यंत चालणार? नाही, हे माघारीपर्यंत चालतच असते. अजून तुम्ही आता नवीन आहे मागत ह्या चर्चा चालूच असतात ना. नाही, त्या जागा सांगणं संयुक्तिक राहणार नाही, तो आमचा इंटरनल विषय. नाही, आज त्याच्यावर बोलणं, आता मी बोललो तर मग त्याला अर्थ राहणार नाही. आजचा प्रेसचा मूळ उद्देश काय की आमची एकत्र राहणार आहे शिवसेना. तुमची जी संभ्रम अवस्था होती ती आम्हाला संपवायची. मटन थाळी, चिकन थाळी, स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय, ऑर्डरनुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी. आणि हो, शाकाहारी लोकांसाठी खास व्हेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरे का, फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये. संपर्क 9209 76 13 53.